राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे प्रत्य ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवणे या तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड्या निरंतर हेच ध्यान आवड्या निरंतर हेच ध्यान तुळशी हर गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडल तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभा माने विराजे कंठी कौस्तुभा माने विराजे तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कंटिका सुहावणे विराजेत कंटिका सुहावणे विराजेत तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर ए तुका म्हणे माझे हे तिस
हार गळा कासे पीतांबर पाहिला त्रिमुख आवडे पाहिला त्रिमुख आवडे तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर ओ तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पीतांबर पाहिला त्रिमुख आवडे पाहिला त्रिमुख आवडे तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हो बार कुमार बार कुमार जय जय ठोबार कुमार बार कुमार जय जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय ठोबार कुमार राम कृष्ण हरी हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख विठ्ठल बरवा तोहा 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 माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर 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 तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा माधव 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 बरवा तोहा विठ्ठल 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 बरवा
राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम देवासी आवडे भक्त समागम भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम देवाची आवड भक्त समागम ज्याचे सर्व काम करी अंगे ज्याचे सर्व काम करी आगे ज्याचे सर्व काम करी आगे भक्त काज लागी अवतार धरी लागी अवतार धरी भक्त काज लागी अवतार धरी राजे अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वय देव नाद भक्ता संगे सवे देव नाद भक्ता संगे सवे देव भक्त विना देव काहीच नावडे काहीच नावडे भक्त विना देव काहीच नावडे भक्त विना देव काहीच नावडे भक्त तो आवडे सर्व काळ भक्त तो आवडे सर्व काळ भक्त तो आवडे सर्व काळ भक्त काजा लागी अवतार धरी भक्त हरी अवतार धरी भक्त काजा लागी अवतार धरी हरी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वय देव नाद भक्ता सहित सवे देव नाद भक्ता हरी स्वय देव तू का म्हणे भक्तांचा अंकित कामने देव का म्हणे देव भक्तांचा अंकित कामने देव भक्तांचा अंकित देव सदोदित स्वय होय देव सदोदित देव सदोदित स्वय होय भक्त काजा लागी अवतार धरी हरी अवतार धरी भक्त काजा लागी अवतार धरी हरी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वय देव नाद भक्ता हरी सवे देव नांदे भक्ता घरी स्वय देव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठ्ठल 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 आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे भक्त काज लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव भक्ता विना देव काहीच नावडे भक्ता विना देव काहीच नावडे भक्तो तो आवडे सर्व काळ भक्त काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव एका जनार्दनी भक्तांचा अंकित एका जनार्दनी भक्तांचा अंकित देव सदोदित स्वये होय भक्त काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव विठ्ठला विठ्ठला देवासी आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे भक्त काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया पासानी पानी द मदनी सानी द मग प पासानी सानी 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 पानी दानी दानी द मदनी सानी द मग प पप मद पम गप मगरे मगरे सा पप मद पम गप मगरे मगरे पप मद पम गप मगरे मगरे सा दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। चल हो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चल हो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। टाई वाजायची। आओ जी पवन कुमार कीर्तन में। राम जी को लाला लखन जी को लाला। राम जी को लाला लखन जी को लाला। राम जी को लाला लखन जी को लाला। राम जी को लाला लखन जी को चल लाला। हो आओ जी चल हो आओ जी चल हो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चल हो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। जय हो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे। भक्त काजा लागी अवतार धरी नांदी भक्ता घरी स्वये देव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी निवडलेला अभंग शांतीचे सागर पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा फार नसून फक्त आणि फक्त 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा असणारा हा अभंग आज या मंगल प्रसंगी शुभ प्रसंगी मी निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्याआधी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की अल्पसा परिहार देणं। तो म्हणजे असा की जगत चालक पंढरीचे पांडुरंग परमात्मा त्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतंय। ज्ञानोबाराय सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता। किंवा गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुवत प्रभव प्रलय स्थानम निधानम जमव्ययम। आणखीन प्रमाण सापडतात आपल्याला की तुझ्या सत्तेने विदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वरमहे जानोनी शरण आलो। असा तो सत्ताधीश पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या कृपेने आज या खडकवाडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली ही दुसऱ्या दिवसाची सेवा। हे पुष्प हनुमंतराच्या चरणावरती मी अर्पण करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे त्या दादाचे देखील धन्यवाद, कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या। त्याचबरोबर मृदुंगाची अतिशय सुंदर साथ करत जे आहेत ते म्हणजे आदरणीय महाराज मंगेश महाराज, खूप गायनाचार्य प्रकाश महाराज, विष्णू महाराज जोशी, त्याचबरोबर सोनू महाराज, आदरणीय सर्वच महाराज मंडळी असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक करत असणाऱ्या माझ्या गुरुभगिनी, त्यामध्ये आपल्या देवळ्याची चंदनाताई दालभगत, त्याचबरोबर माणिकामची असणारी भूमिकाताई चव्हाण, आणि खास करून सांगायचं झालंच तर थेट नाशिक, अकोला, येवला या ठिकाणावरून काही माणसं आलेली आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या।
अकोलेवरून ते आलेत, येवल्यावरून. त्यांच्यामध्ये असणारे माझ्यासोबत शिकणारे आरती पोळ ती या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर तिचे वडील म्हणजे महेंद्र काका पोळ, त्याचबरोबर त्यांच्या मातृश्री देखील आहेत, त्यांचेही धन्यवाद. अनेक टाळकरी मंडळी आहेत, सर्वच गावातीलच आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. अगदी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आता तुम्ही म्हणता तुम्ही सर्वांचं नाव घेतलं, त्याचबरोबर जी विना घेऊन उभी आहे ती माझी बहीण सानिकाताई, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्या चोपदार देखील लहान आहेत पण फार सुंदर आहेत, देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच पंचक्रोशीतून आलेले भाविक जन, पाहुणे रावळे मंडळी असतील, अगदी सर्वांचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम तुम्हा आम्हाला परत एकदा पाहायला मिळावा याच्यासाठी यूट्यूब चॅनल आणलेलं आहे, ते म्हणजे नाशिकवरून आणलेले दादा, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल आणले. त्याचबरोबर सर्व महिला मातावर्ग, त्याचबरोबर पुरुष वर्ग, सगळ्यांचे धन्यवाद. जरी एखाद्या महत्त्वाच्या माणसाचं नाव राहिलं असेल तर मला तसं सुचवा. ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचे राहिले ते असतील ते महादेव. तरी सुद्धा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि एक मी उखाणा घेऊन जाईन, ऐका. हनुमंतरायाच्या चरणावरती फुल वाहते वाकून, हनुमंतरायांच्या चरणावरती फुल वाहते वाकून, ज्ञानोबराय तुकोबरायांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. विठाला 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 विठाला. कुणाचा आहे? कुणाचा आहे? तुमचा आहे का या पौर्णिमा ताईचा आहे? अभंग कुणाचा आहे? तुम्ही बोलत चला. तुम्ही जर बोलला नाहीत ना तर मग मी कीर्तनच थांबवल. तुम्ही सर्वांनी बोलत चला. हे बघा, हे काही एकटीने कीर्तन करायचं नसतं, सर्वांनी साथ करायची असते तर कीर्तन जमत असतं. मग अभंग कुणाचा आहे? एकनाथ महाराज. कुणाचा आहे? एकनाथ महाराज. तुम्ही बोलत नाही, तुम्ही जेवण आले नाही का? का उपवास आहे? असू द्या. तर मी तुम्हाला सांगत आहे अभंग कुणाचा आहे? एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? तर एकनाथ महाराज हे असे संत आहेत की त्यांच्या जीवनामध्ये, चरित्रामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथ महाराज हे शांत, श्रीमंत आणि संत आहेत. जगाच्या पाठीवरती नाथांचे सारखी शांतता आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. काही संत असतात परंतु शांत नसतात, काही शांत आणि संतही असतात पण श्रीमंत नसतात. परंतु हे तीनही गुण ज्यांच्यामुळे एकत्रित येतात ते म्हणजे पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. तीनही गुण त्यांच्यामध्ये आहेत. असे नाथ महाराज एकदा एका व्यक्तीनं ठरवलं, एका मुसलमानाने ठरवलं की काही झालं तरी नाथांना राग आणायचा. काय ठरवलं? नाथांना राग आणायचा. तुम्ही बोलत चला, आज जीवत बोलत नाही तुम्ही. नाथांना राग आणण्याचं ठरवलंय. आणि मग माझे नाथ महाराज स्नान करून येत असताना त्या व्यक्तीनं पाहिलं की नाथ महाराज स्नान करून येत आहेत. मग हा व्यक्ती एका 2 मजली इमारतीवरती गेला, वरती उभा राहिला आणि खाली नाथ महाराज स्नान करून आलेलं पाहून लगेच त्या व्यक्तीनं पान खाल्लं आणि माझ्या नाथांच्या अंगावरती पिचकारी थुंकली. असं एकदा झालं. मग माझे नाथ बाबा त्यांना काहीच बोलले नाही. परत गेले, स्नान केलं आणि पुन्हा एकदा आले. त्या व्यक्तीनं पुन्हा पान खाल्लं आणि माझ्या नाथांच्या अंगावरती थुंकला. असं 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा नाही, तर तब्बल 108 वेळा
तो माणूस, तो व्यक्ती, तो ग्रहस्थ माझ्या नाथांच्या अंगावरती थुंकला, परंतु माझे नाथ बाबा काहीच म्हटले नाही. मोठ्या अंतःकरणाने, मोकळ्या मनाने त्या व्यक्तीला माफ केलंय. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. मोक्ष केला प्रसाद देवाने मोक्ष केला. येवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोने मोक्ष केला. प्रसाद देवोने मोक्ष केला. प्रसाद देवोने मोक्ष केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. मला सांगा, सहज जर आपल्यावरती एखादा जर थुंकला किंवा बोलता बोलता जर त्याच्या तोंडाचा थुका जर आपल्या अंगावरती उडला तर आपण काय म्हणतो? जरा सांभाळून बोल ना, तुझ्या तोंडाचा थुका माझ्या अंगावर उडतोय, एवढा राग येतो आपल्याला. पण माझ्या नाथ बाबांच्या अंगावर तो माणूस 108 वेळा थुंकला तरी सुद्धा काहीच बोलले नाही. एवढे शांत नाथ बाबा. आणखीन सांगायचं म्हटलं तर एक गरीब ग्रहस्थ होते, खूप गरीब, परंतु मुलीचं लग्न आलंय. मग काय करावं? मुलीच्या लग्नासाठी इकडे तिकडे भटकतायत, मदत मागतायत, कुणी मदत करेल का, इकडे तिकडे फिरू लागले. आणि मग त्यांना कळालं की पैठणचे श्रीमंत ब्राह्मण आहेत, ते अतिशय उदार आहेत, मोकळ्या मनाचे आहेत, आपल्याला जे हवं ते नक्कीच देतील. असा विचार करून तो ग्रहस्थ शोध काढत काढत पैठण क्षेत्रामध्ये आला. आल्याबरोबर एका झाडाखाली पारावरती बसलेले काही लोक होते आणि ते लोक म्हणजे नाथ महाराजांना त्रास देणारे टवाळखोर ब्राह्मण होते. आणि त्यांनाही तेवढंच पाहिजे होतं की कोणीतरी यावं, आपल्याला भेटावं आणि त्यांनी नाथ महाराजांना राग आणावा अशी त्यांची इच्छा होती. आणि हा व्यक्ती नेमकाच त्या माणसांकडे गेला, त्यांच्यापाशी गेला. गेल्याबरोबर सांगितलं, दादा बाबा काका, मला जरा पैशाची अडचण आहे, काही मदत करता का? ते म्हणाले, मी काही मदत करू शकत नाही, परंतु मी तुम्हाला जो मदत करेल त्याचं घर नक्कीच दाखवेल, परंतु सांगतो की त्या व्यक्तीला तुम्ही राग आणायचा, तुम्ही जर त्या व्यक्तीला राग आणून दाखवला तर आम्ही तुम्हाला 500 रुपये देऊ. काय सांगितलं? आम्ही तुम्हाला 500 रुपये देऊ. पैशाच्या लोभापोटी त्या व्यक्तीनं नाथ महाराजांना राग आणण्याचं ठरवलं. आणि मग तो तावामध्ये निघाला, रागामध्ये आला. काय करायचंय? नाथ महाराजांना राग आणायचंय. तो आला तसा नाथ महाराजांच्या वाड्यासमोर. मला सांगा, आपली भारतीय संस्कृती काय सांगते की कधीही दुसऱ्याच्या घरात जाण्या अगोदर त्या घर मालकाला आवाज दिला पाहिजे, बरोबर की नाही? की डायरेक्ट घरात शिरलं पाहिजे? नाही ना, आधी आवाज दिला पाहिजे. पूर्वी घरावरती असं लिहिलेलं असायचं, अतिथी देव भव. काही दिवसांनी आलं सुस्वागतम. आता सुस्वागतम दिसत नाही, आता काय आलं? वेलकम. आता वेलकम पण दिसत नाही, आता दुसरेच बोर्ड वाचायला मिळतात, कुत्र्यांपासून सावध राहा. आता बोर्ड वाचून नेमकं आपण समजायचं काय? घरामध्ये माणसं राहतात का कुत्र? म्हणजे काळानुसार शिष्टाचार बदलत गेलेत, मला एवढं सांगायचंय. परंतु आपली भारतीय संस्कृती सांगते की कोणत्याही अनोळखी माणसाने घरामध्ये जाण्या अगोदर त्या घर मालकाला आवाज दिला पाहिजे. पण या व्यक्तीने आवाज न देताच त्या घरामध्ये शिरला. जसा घरामध्ये शिरला तसा माझ्या नाथ महाराजांची देवपूजा चालू होती. देव्हारा देवमूर्त्यांनी गच्च भरलेला, धूप दीपाने वातावरण अगदी उजळून गेलं होतं. गंध अक्षता फुलं देवांना अर्पण केलेली होती. सुंदर वातावरण आहे, रम्य वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये माझ्या नाथांच्या मुखातून सहजपणे अभंग बाहेर पडतायत. भगवंत किती सुंदर आहे महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवणिया.
माझा भगवान परमात्मा किती सुंदर आहे. लावण्याचा गाभा, चैतन्याची शोभा, एवढा सुंदर परमात्मा. आवडे हे रूप गोजिरे सगु. जय हो. आवडे हे रूप गोजिरे सगुना. आवडे रूप ग्वाजर सगुना. आवडे रूप ग्वाजर सगुना. आवडे रूप गोजिरे सगुना. आवडे रूप गोजिरे सगुना. आवडे रूप ग्वाजर सगुना. आवडे रूप ग्वाजर सगुना. पाहता तुझे छान सुखावले. पाहता तुझे छान सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई. पाहता तुझे सुखावले पाहताल सुखावले. आता दृष्टी सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई. रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. सुंदर असा भगवान परमात्मा यांच्याकडे माझे नाथ महाराज एकदम टक लावून बघतायत. नाथ बाबा म्हणतात, अरे भगवंता, तुझ्याकडे एकदा पाहिलं ना तर एकदा परत बाहेर माग पाहा वाटत नाही मला. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझी दृष्टी माग फिरायला हटत नाहीये. ती फक्त म्हणते की तुझ्याकडेच पाहत राहावं, एवढंच सांगते. आणि मग अशामध्ये सुंदर देवपूजा चालू असताना तो गृहस्थ, तो व्यक्ती जसा आला तसा पायामध्ये जोडे घालून चप्पल घालून आला आणि थेट माझ्या नाथ बाबांच्या समोर येऊन राहिला. नाथाने लगेच ओळखलं की अरे, या व्यक्तीला माझा छळ करण्यासाठी पाठवले, मला राग आणण्यासाठी पाठवले. आणि मग नाथ महाराजांनी ओळखल्याबरोबर नाथ महाराजांनी काय केलं, अहो 4 तास बसून ज्या देवमूर्त्यांची देवपूजा केली ना माझ्या नाथ बाबांनी, एका क्षणाचाही विलंब न करता पाटावरचे देव बाजूला सारले आणि त्या अतिथी देवांना देवांचा पाठ बसायला दिला. आणि देवांचा पाठ बसायला दिल्यानंतर ते व्यक्तीने तर डोक्यालाच हात लावला. म्हणे, नाथ बाबा, मी तर तुम्हाला राग आणण्यासाठी आलोय, जोडे घालून तुमच्या देवघरात आलोय, आणि तरी सुद्धा तुम्ही देवांचा पाठ मला बसायला दिला, असं का केलं? देव सारा वापरते, संत पूजा वारते, संत पूजा वारते, संत पूजा वारते. देव सारा वापरते, संत पूजा वारते, संत पूजा वारते, संत पूजा वारते. देव सारा वापरते, संत पूजा वारते, संत पूजा वारते, संत पूजा वारते. देव सारा वापरते, संत पूजा वारते, देव सारा वापरते, संत पूजा वारते,
अतिथी हाच माझ्यासाठी देव आहे, म्हणून मी तुम्हाला देवांचा पाठ बसायला दिला. आणि मग काही वेळेनंतर माझे नाथ बाबा आणि तो ग्रहस्थ दोघांच्याही गप्पा रंगल्या. परंतु गप्पा रंगण्याआधी त्यांनी गिरजा काकींना आवाज दिला, गिरजा. तेव्हा आतमधून आवाज आला, जी. तेव्हा आदरानं काय म्हणायचे, जी. मग आतून आवाज आला, जी. सांगितलं, गिरिजा आपल्याकडे पाहुणे आलेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय करा, पंचपक्वानांचं स्वयंपाक करा. ठीक आहे, मी लगेच कामाला लागते. गिरजा काकी गेल्या, सुंदर स्वयंपाक केला, अतिशय सुंदर. आणि मग ताटं वाढली. नाथांचे ग्रहस्थ आणि नाथ महाराज दोघेही जण जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर तो व्यक्ती, तो ग्रहस्थ स्तुती करून अन्न खाऊ लागला. मी म्हणते, स्तुती करून अन्न का खाणार नाही? कारण ज्या नाथांच्या पत्नी आहेत त्यांच्या हातून साक्षात ब्रह्मांडाच्या मालकांनी 36 वर्ष त्यांच्या हातचे अन्न खाल्ले. एवढ्या गिरजा काकी महान आहेत. मला सांगा, आपल्या घरच्या स्त्रियांच्या हातच्या भाकरी नीट कुत्री सुद्धा खात नाही. पण त्या गिरजा काकी किती महान असतील, त्यांचं अन्न स्वतः भगवान परमात्म्याने खाल्लंय. आणि मग तो व्यक्ती स्तुती करून अन्न खाऊ लागला. परंतु त्याच्या पुन्हा लक्षात आलं की अरे, आपण नेमकं आलोय कशासाठी? नाथांना राग आणायला. आणि आपण करतोय काय? जसं गिरजा काकी खीर वाढत वाढत आल्या, तसा हा ग्रहस्थ तटकन ताटावरचा उठला आणि गिरजा काकींच्या पाठीवरती बसला. आता असं हे दृश्य पाहिल्यानंतर कोणत्याही माणसाला राग येईल, बरोबर की नाही? मी बरोबर बोलते का चुकीचं बोलते? आपल्या घरच्या स्त्रियांच्या पाठीवरती कोणी परका व्यक्ती बसतोय आणि ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय, कोणाला चांगलं वाटेल? ते कोणालाच नाही ना. नाथ महाराजांनी पाहिलंय, परंतु अगदी शांततेत राहिले. नाथ महाराजांनी दोन्ही हात जोडले भगवंताला. अरे, हीच तर खरी माझी परीक्षेची वेळ आहे, तूच परीक्षा घेतो माझी, असं म्हणून मोठ्या अंतःकरणाने, मोकळ्या मनाने नाथ महाराज म्हणतात, गिरिजा, अहो जरा सांभाळून वाढा बरं. तुमच्या खांद्यावरती आज फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. तेव्हा गिरिजा काकी देखील तेवढ्याच महान, तेवढ्याच पतिव्रता. ते म्हटल्या, स्वामी तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण आपला मुलगा जो आहे हरिपंडित, त्याला सांभाळण्याची मला चांगली सवय. अहो असे शब्द कानावरती पडता क्षणी तो पाठीवरचा ग्रहस्थ खाली उतरला, दोन्ही हात जोडले आणि नाथांच्या आणि नाथरायांच्या पत्नीच्या दोघांच्याही पायावरती गडबड अक्षरशः लोळू लागले. सांगितलं, स्वामी माझं चुकलं, मी तुम्हा संतांना छळण्याचं नीच कृत्य केलंय. माझ्यासारख्या पाप्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. पण नाथ बाबा म्हणतात, नाही, तुम्हाला शिक्षा नाही. त्या ग्रहस्थाला उचललं, आपल्या हृदयाशी लावलं आणि त्याला अपेक्षेपेक्षा जास्त धन देऊन सन्मानपूर्वक अगदी थाटामाटामध्ये त्याच्या मुलीचं देखील लग्न लावून दिलं माझ्या नाथांनी. एवढे शांतीचे सागर माझे नाथ बाबा. म्हणजे या गोष्टीतून, या उदाहरणातून आपल्याला काय शिकायचंय? नाथ महाराज हे शांत आणि कसे आहेत? संयमी. या दोन्ही गुणांचं आपल्याला काय होतं? दर्शन होतं. दुसरा गुण आहे श्रीमंती. नाथ महाराज किती श्रीमंत होते? किती? त्यांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आपल्या घरी असतो का पुरणपोळीचा नैवेद्य? बरं, सणावाराला असता ना? तुम्ही स्वयंपाक बनवता का इकडं बनवतात? इकडेच बनवता ना? मग मला सांगा, पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असताना आपण देवाला नैवेद्य किती दाखवतो? किती? बोलत चला. किती दाखवतो? एवढा एवढा. किती दाखवतो? एवढा. बरोबर. आणि तुम्हाला जेव्हा पुरणपोळी खायची असते तेव्हा तुम्ही केवढी करता स्वतःला? तुम्हाला एवढी. बरोबर.
देवाला हातभर आणि तुम्हाला ताटभर. परंतु माझ्या नाथांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य रोज असायचा आणि जेवणाच्या पंक्तीला 10-5 वारकरी असायचे. एवढी नाथांची श्रीमंती होती. एवढे श्रीमंत माझे नाथ बाबा. त्यांच्या श्रीमंतीची आपण बरोबरी सुद्धा कधी करू शकत नाही. आणि तिसरा गुण आहे संत. आता संत कुणाला म्हणायचं तर ज्यांच्या अंकित भगवंत तेच खरे संत. आणि मग अंकित कुणाचे आहेत तर माझे नाथ बाबांच्या. त्यांच्या घरी माझ्या नाथांच्या घरी तर माझ्या भगवान परमात्मा 36 वर्ष कावडीने पाणी भरलंय. किती? 36 वर्ष कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. 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 मने भक्ती भावे वंदित शे पाय. मने भक्ती भावे वंदित शे पाय. मने भक्ती भावे वंदित शे पाय. माझ्या स्वामी एकनाथा हो वाळू आरती. माझ्या स्वामी एकनाथा हो वाळू आरती. माझ्या स्वामी एकनाथा हो वाळू आरती. माझ्या स्वामी एकनाथा. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त द्वारकेचे मूर्त एकनाथा घरी. द्वारकेचे मूर्त द्वारकेचे मूर्त द्वारकेचे मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने. पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळून करी. श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळून करी. श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळून करी. श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळून करी. ची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी काव. अहो माझ्या भगवान परमात्म्याने 36 वर्ष कावडीने पाणी भरले. त्या भगवान परमात्म्याने आपल्या घरी कधी लोटभर तरी वाहिलंय का? वाहिलं का? नाही. परंतु ज्यांच्या अंकित भगवंत तेच खरे संत. नाथांच्या घरी किती वर्ष पाणी वाहिलंय? 36 वर्ष. आणि असे अधिकार संपन्न माझे एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात? देवाची आवडे भक्ताचा संगम. देवाची आवडे भक्ताचा संगम. देवाची आवडे भक्त समागम. देवाची आवडे भक्त समागम. देवाची आवडे भक्ताचा संगम. देवाची आवडे भक्ताचा संगम. देवाची आवडे भक्त समागम. देवाची आवडे भक्त समागम.
तुझे सर्व काम करी अंगे. नाथ महाराजांनी सांगितलंय माझ्या भगवंताला काय आवडतंय? संतांचा समागम आवडतो. मग आवड या अभंगामध्ये मुख्य विषय आहे. मग आवड, लहान मुलांची आवड वेगळी, आपल्या महिला वर्गाची आवड वेगळी, पुरुष मंडळी यांची आवड वेगळी, सगळ्यांची आवड कशी आहे? वेगवेगळी. आणि माझ्या भगवंताची आवड वेगळी. लहान मुलांना काय आवडतं? तर खोड्या करायला, बरोबर आहे. ते आता जरी इथं बसले तरी एकमेकांना चिमटा घेत असतील, असे खोडकर लेकरं. आणि आपल्या महिला वर्गाला काय आवडतं? सोनं, नाणं, साडी, बरोबर का, सुंदर अलंकार, मेकअप, ह्या आपल्या गोष्टी आवडणाऱ्या, बरोबर ना. मी नेहमी सांगत असते, एक बाईला एवढा सोन्या नाण्याचा नाद, एवढा, ती म्हटली, अहो मला हार करायचा आहे, पण असा हार करायचा आहे की या जगामध्ये अगदी कुणाचाच नसला पाहिजे, एवढा सुंदर हार मला पाहिजे. तो म्हणतो, आता नेमका असा हार आणायचा तरी कुठून? सगळे दुकानात त्यानं उलथे पालथे घातले, पण त्याला हारच सापडा. नेमकं घ्यावं तरी कसा घ्यावा? कारण मॅडमने सांगितलंय की पूर्ण जगात असता हार नसला पाहिजे, एवढा सुंदर मला हार पाहिजे. म्हणे ठीक आहे, काहीतरी करतो, पण तुझा हार देतो मी. आणि मग एका सोनार काकाकडे गेले आणि त्यांनी काय केलं, जे पाटा वरवटा असताना जे वरचं असतं ते गोल वरवटा ते घेतलं, सोनाराकडे गेलं, त्याला सुंदर अशी सोन्याची पॉलिश केली, त्यालाच हाराचा आकार दिला आणि मग तो घरी घेऊन आला. घरी घेऊन आला, बायकोला म्हणला, हे बघ, असा हार तुला कुठेच शोधून मिळणार नाही. ती तर उड्याच मारायला लागली. हार घेतला, आता एवढा जड हार, तो किती जड असतो वरवटा, तो घेतला आणि आपल्या गळ्यात घातला, एवढा जड, तरी तिने घातला आणि मिरवायला लागली, माझ्या मालकाने हार घेतलाय. म्हणजे महिला वर्गाला काय आवडतं? हार आवडते, सोनं नाणं आवडतंय. आणि माझ्या पुरुष वर्गाला काय आवडतं? सुंदर इस्त्रीचे कपडे, टाईट मध्ये राहणं, शौर्य चातुर्य यांच्या गप्पा करणं, हे त्यांना आवडतं. पण माझ्या देवाला काय आवडतंय? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, हे नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी बाळ गळा गोपी चंद टेळा, तुळशी बाळ गळा गोपी चंद टेळा. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, हे नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी बाळ गळा गोपी चंदन टेळा, तुळशी बाळ गळा गोपी चंदन टेळा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, हे माझ्या देवाला आवडतंय. अभंगात सांगितलंय, देवासी आवडे संत समागम. अहो, संतांचा समागम मिळावा याच्यासाठी माझा भगवान परमात्मा पृथ्वीवरती अवतार घेतोय. अहो, असंच एकदा पंढरपूरच्या वावंटामध्ये कीर्तन रंगलं नामदेव महाराज यांचं.
सुंदर कीर्तन, एवढं सुंदर कीर्तन रंगलं की त्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचायला आला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे नामदेवा बोला भंग. देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायांच्या कीर्तनात एवढा नाचला की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. एवढा नाचला देव की देवाचा पितांबर गळून पडला तरी त्याला भान नाही. एवढा नाचला. आणि या आनंदासाठी माझा देव सुद्धा वेडावला आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या आनंदासाठी संतांच्या संगती मिळावी याच्यासाठी माझा भगवान परमात्मा अगदी आतुरतेने असतोय. हो, आणि तुम्हाला सांगून जाईन मी, ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन असतंय, नाम कीर्तन असतंय, त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हजर असतो. कारण भगवान स्वतः सांगतात, काय सांगतात, जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा. पांडुरंग तेथे उभा. पांडुरंग तेथे उभा. शोभा तेथे पांडुरंग उभा. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात की नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय रैवो मद भक्तेत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी योग्यांच्या हृदयात नाही, सूर्यमंडलात नाही, फक्त जिथं माझं भजन कीर्तन असतं, जिथं संतांचा समागम असतो, त्या ठिकाणी मी असतो. आणि अशा समागमामध्ये माझा भगवान परमात्मा अवतार घेत असतो. भगवान भक्तांच्या कार्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी अवतार घेतो. अभंगाचं दुसरं चरण. भक्त का घरी अवतार धरी. भक्त का
काज लागे अवतार धरे. काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी सोय देव. माझा भगवान परमात्मा भक्तांच्या कल्याणाकरता रक्षणाकरता अवतार घेत असतो. भक्त काजा लागी अवतार धरी. मग कुणासाठी अवतार धरला तर सखूबाई, संत सखूबाई माहिती असेल तुम्हाला, चरित्र ऐकलं असेल त्यांचं, तुम्ही ऐकलंय ना संत सखूबाई. तरी मी तुम्हाला सांगून जाईन. संत सखूबाई सुंदर भगवंताचं नामचिंतन करतायत. फक्त नामचिंतन चालू आहे परंतु त्याला पाहिलं नाही. त्याला पाहण्याची भरपूर ओढ आहे की पंढरपूरला एकदा तरी जावं, त्याचं दर्शन घ्यावं. खूप इच्छा आहे मनापासून. पण सासू सासरे त्यांचे पती जे आहेत ते अतिशय निष्ठुर वाईट आहेत. त्यांना आवडत नाहीये देवधर्म वगैरे, काहीच आवडत नाहीये. परंतु संत मीराबाई यांची फक्त एकच इच्छा, काहीही झालं तरी भगवंताचं आपण एकदा दर्शन घ्यायचं. त्यांनी मनामध्ये ठाम विचार केलाय की देवाचं दर्शन घ्यायचंय. मग असंच एकदा पंढरपूरला वारकरी जात होते, गावातूनच चालले. त्यांनी पाहिलंय की अरे वारकरी जात आहेत, मग कसं करावं. नामघोष ऐकू येतोय, नामचिंतन चालू आहे, मला जायचंय पण कसं जाऊ. सासू सासरे तर जाऊ देत नाहीये, पण भगवंत दर्शन घ्यायचंय, व्याकुळ होत आहेत, कसं जाऊ मी. आणि मग त्या जगाच्या मालकालाच काळजी पडली. त्यांनी सखूबाईच्या एका मैत्रिणीचं रूप घेतलं आणि सखूबाई जवळ आले. सखूबाई पंढरपूरला चोरून लपून जाईल म्हणून त्यांच्या मालकाने, त्यांच्या सासूबाईंनी सखूबाईला एका खांबाला बांधून ठेवलं होतं. आणि मग सखूबाईची मैत्रीण म्हणजे भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर सखूबाईला सांगितलं, सखू अगं तुला जायचंय ना पंढरपूरला, जा तू. म्हणे मी जाऊ आणि मग माझी सासू तर मला रागवेल, मला मारेल ती. आधीच एवढे हाल केलेत, अजून खूप हाल करेल ती, मी कसं जाऊ. खूप व्याकुळ होऊन रडते, काय करावं समजत नाही. आणि मग सांगितलं, हे बघ तू त्याची काहीच चिंता करू नको, तू अगदी मोकळ्या मनाने आनंदाने या वारकऱ्यांमध्ये सामील होऊन तू पंढरपूरला जा. आणि मग त्या सखूबाईला त्या भगवान परमात्म्याने म्हणजे त्या मैत्रिणीनं सोडलं आणि सखूबाईने लगेच तयारी केली आणि पंढरपुरामध्ये त्या दिंडीमध्ये सहभागी झाल्या आणि थेट पंढरपुरामध्ये गेल्या. आणि मग इकडे भगवान परमात्म्याने अवतार घेतलाय सखूबाईचा. सखूबाईला त्यांचे सासू सासरे, त्यांचे पती खूप मारतायत, हनुमान चालू आहे, खूप हाल करतायत, जेवायला देत नाही, अन्न नाही, काहीच नाही. परंतु भगवंत देखील अतिशय हुशार, कितीही त्यांनी काही करू द्या ते फक्त हसत राहायचे आणि मुखाने नामचिंतन चालूच. म्हणजे त्यांच्या घरच्यांना असं वाटावे की हे खरंच सखूबाई असेल. नामचिंतन ते चालूच असायचं. आणि मग एवढे हाल पाहून त्यांनाच राहवलं नाही. मग त्यांच्या सासूबाईंनी सखूबाईला सोडून दिलं. सोडल्याबरोबर सर्व घरकाम करायला सुरुवात करायला सांगितली. नाही केलं की लगेच मार बसायचा. मग बळजबरीने का होईना ते काम त्या सखूबाईला म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याला करायच लागायचा. परमात्मा करत आहेत आणि इकडे माझ्या सखूबाई थेट पंढरपुरामध्ये जाऊन भगवंताचं अगदी मोकळ्यामध्ये नामस्मरण करतायत, आनंदाने नाचतायत, वारकऱ्यांसोबत पावल्या खेळतायत, त्या आनंद घेतायत त्या वारीचा, खूप आनंद घेतायत. आणि पुन्हा ती वारी पूर्ण झाली. सखूबाई आता घराकडे निघाली. घरी आली आणि तिच्या सासूबाईने पाहिलं की अरे इकडे पण सखूबाई
आणि जी घरामध्ये आहे ती पण सखूबाई. नेमकं खरी कोणती आणि खोटी कोणती म्हणावं? सासूला प्रश्न पडला की अरे, जी पंढरपूरला गेली आहे ती कोणती आणि जी माझ्यासोबत घरामध्ये घरकाम करत आहे ही खरी का ती खरी? नेमकी खरी कोणती आहे? आणि मग जेव्हा तिला कळलं की हा स्वतः भगवान परमात्मा आहे, दोन्ही हात जोडले आणि भगवंताला विनंती केली की हो, तुम्ही माझ्या घरामध्ये काम करताय आणि तरी सुद्धा मला माहित नाही. म्हणजे यातून सांगायचं काय, तर माझ्या संत सखूबाईसाठी तिची भक्ती पाहून, नामस्मरण पाहून माझ्या भगवान परमात्म्याने स्वतः सखूबाईचं रूप घेतलं आणि तिच्या घरी काय केलं? काम केलं. भक्त काजा लागी अवतार धरी, नांदे भक्ता घरी सोये देव. अनेक रूप घेतली माझ्या भगवान परमात्म्याने, अनेक रूप. संत जनाबाई माहितीये ना? संत जनाबाई. जनाबाईंनी लहानपणापासून नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये त्यांनी देखील खूप नामचिंतन केलं, नामस्मरण केलं. आणि नामदेव महाराजांच्या घरात 14 माणसं असायचे. किती? 14 माणसांचं जे काही काम असेल सर्व काही जनाबाई करायची. जनाबाईला धरून 15 जण होते सगळे. आता आजकालच्या जमान्यात जर एवढं बघितलं तर असतात का एवढे एकत्र? 15-16 जण. परंतु त्या काळी नामदेव महाराजांच्या घरात 14 जण असायचे आणि मग सर्वांचं घरकाम करायच्या. आणि माझ्या जनाबाईला पहाटे 4 वाजता उठायला लागायचं. मग पहाटे उठल्यानंतर लगेच त्यांचं नामचिंतन चालायचं, अखंड नामस्मरण. लगेच ओव्या गायला सुरुवात करायची. पहाटे काय असायची? ओवी. आता आहे का? तुम्हाला पहाट कधी होती माहितीये का? पहाटेच्या वेळेला ओव्या म्हटल्या जायच्या. जनाबाई म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग. असं म्हटल्याबरोबर माझा भगवान परमात्मा लगेचच विटेवरून खाली उडी मारायचा आणि जनाबाईच्या झोपडीत यायचा. नामचिंतन ऐकायला आलं की लगेच उडी मारायचा आणि जनाबाईच्या झोपडीत यायचा. असं बराच वेळ चाललं, बरेच दिवस गेले. आणि मग एकदा काय झालं, सर्व वारकरी काकडा करतात परंतु त्यांना भगवान परमात्मा विटेवरती दिसतच नाही. त्याने इकडे तिकडे पाहिलं. म्हणतात की अरे, आपण काकडा करतोय ज्याच्यासाठी, परंतु तोच या मंदिरामध्ये नाही, मग काकडा करायचा कुणासाठी करायचा? असं म्हटल्याबरोबर सर्वांनी देवाचा शोध घेतला आणि शोध घेत घेत थेट त्या जनाबाईच्या झोपडीमध्ये आले. जनाबाईच्या झोपडीमध्ये आल्यानंतर जरीला हाक मारली, जने. म्हणे काय हो ब्राह्मण देवता, काय झालं? कशाला आवाज देत आहे? म्हणे अगं, आम्ही तिकडे मंदिरामध्ये काकडा करतोय आणि तू खुशाल त्या जगाच्या मालकाला इथे बोलवून घेतेस. आमचे घरातली माणसं, आमचे लेकरं बाळ, मुलं बाळ आम्हाला मंदिरामध्ये येऊ देत नाही कारण थंडी आहे. तरी देखील आम्ही येतो आणि थंडीमध्ये काकडा करतो आणि तू खुशाल त्या भगवंताला इथं बोलवतेस. अजिबात त्याला बोलवू नकोस. जनीला वाईट वाटतं. जनाबाई म्हणतात, देवा मी नाही तुला बोलवणार आता. अगं जने, असं करू नकोस ग, मला करमत नाही. तू बोलावलं नाही तर तू मला बोलवत जा. त्यांचं काही मनावर घेऊ नको, तू मला बोलवत जा असं सांगितलं. जनाबाई म्हणतात, नाही देवा, एक वेळेला मला नावं ठेवलं तर चालेल, परंतु तुला जर कोण नावं ठेवत असेल तर मला मुळीच खपणार नाही. तुम्ही मंदिरामध्येच राहत जा, माझ्याकडे अजिबात येऊ नका. दुसऱ्या दिवशी जनाबाई पहाटेच उठतात, परंतु जनाबाई ओवी गायला सुरुवात करतच नाही. मुकेट्याने आपला दळण दळतायत. दळण चालू आहे आणि इकडे मंदिरामध्ये काकडा चालू आहे, परंतु भगवंताचं लक्ष त्या काकड्यात नाहीच. संपूर्ण लक्ष जनाबाईकडे आहे की जना मला आता बोलवेल, मग बोलवेल. का बरं बोलत नसेल?
नेमकं झालंय काय? जनाबाई बोलवत नाही भगवंताला. आणि मग माझा भगवान परमात्मा ते काकड्यातून बाहेर येतो आणि थेट जनाबाईच्या झोपडीत येतो आणि जनाबाईला विनंती करतो, अगं जने काही कर पण मला बोलव ग, मला करमत नाही तुझ्याशिवाय, मला तू बोलवत जा. म्हणे देवा मी तरी काय करू, लोक तुला नाव ठेवतात, मग मी तुला कसं बोलू. म्हणे हे बघ जने काय कर, मी माझं रूप एक विटेवरती पण राहील आणि एक रूप तुझ्यापाशी पण राहील, असं काहीतरी कर. जनाबाईने डोक्यालाच हात लावला की अरे देवाला नेमकं आता बोलवायचं कसं, एक रूप विटेवर पण पाहिजे आणि एक रूप माझ्यापाशी पण पाहिजे, मग आता बोलवायचं कसं. विचार करतायत आणि मग त्यांना एक युक्ती सुचली. आणि मग जनाबाई म्हणतात, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके, एरे बा विठ्ठला, असं म्हणत नाही जनाबाई. जनाबाई काय म्हणतात, एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. असं म्हटल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याने विटेवरून खाली उडी मारली आणि थेट रुक्मिणी मातेच्या सुंदर त्या शृंगार गृहामध्ये गेले. तिथं गेल्यानंतर रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी अगं सुंदर नाटी काढ, सुंदर मला नाटी घालायची, सुंदर मेकअप करायचा, सुंदर साज करायचा आहे. आणि मग जनाबाईने जसं बोलावलं आहे तसं भगवंताने सुंदर नाटी घातली, सुंदर अलंकार घातले, नाकामध्ये नथ घातली, रुपया एवढं कुंकू लावलं, अगदी सुंदर बाईचा साज केला आणि माझ्या जनाबाई समोर आले. जनाबाईच्या समोर आल्यानंतर जनाबाईने पाहिलं, विचारलं, का हो ताई, का हो मावशी, तुम्ही कोण आहात. भगवंत म्हणतात, अगं तूच तर मला बोलावलं ना. म्हणे मी नाही तुला बोलावलं. म्हणे अगं तूच मला म्हटली, ए गाय गा विठ्ठाबाई माझे पंढरीची आई. असं म्हटल्याबरोबर मी माझं रूप बदललं तुझ्यासाठी आणि मी इथं आलो, आणि तू म्हणते मला मी नाही बोलावलं. आणि मग जणीला कळून चुकलं की हो माझ्या भगवंतानेच हे रूप घेतले. म्हणजे यातून सांगायचं काय, भक्त काजा लागी अवतार धरी, नांदे भक्ता घरी सोय देव. माझ्या भगवान परमात्म्याने अनेक रूप घेतली माझ्या भक्तांसाठी. एवढंच नाही तर नाथ बाबा भगवंताला आणखीन काय आवडतंय तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भक्ता विना देवा काहीची नावडे, भक्ता विना देवा काहीची नावडे, तक्दिना दिन तक्दिना दिन तक्दिना दिन ता, भक्ता विना देवा काहीची नावडे, तक्दिना विना देवा भक्ता विना देवा काहीची नावडे, भक्ता विना देवा काहीची नावडे, भक्त तो आवडे सर्व काळ, तागिन 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 ता भक्ता का झाला अवतार धरी, तक्दिना दिन तक्दिना तक्दिना दिन ता भक्ता का झाला अवतार धरी, भक्त का झाला अवतार धरी, भक्त का झाला देव काहीच ना आवडे, भक्त तो आवडे सर्व काळ. माझ्या भगवान परमात्म्याला सदान कदा सर्व काळ अखंड फक्त आणि फक्त भक्तच आवडत असतो. भक्त तो आवडे सर्व काळ.
असा जो भगवान परमात्मा आहे, गेले 500 वर्षापूर्वीचं जे स्वप्न आहे, स्वप्न होतं ते या वर्षामध्ये पूर्ण झालं. ते म्हणजे अयोध्येचं राम मंदिर. बरोबर. त्या प्रत्येकाचं अगदी मोठे मोठे जे ऋषीमुनी आहेत, अगदी सर्वांचं जे स्वप्न आहे की राम मंदिर व्हावं, राम मंदिर व्हावं, ते कधी झालं? या वर्षामध्येच झालं. भगवान परमात्मा आहे प्रभू श्री रामचंद्र. एकदा सर्वांनी त्या प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जयघोष करायचा. कारण त्यांना कोण आवडतं? भक्त आवडतात. त्यांनी केलेलं नामस्मरण आवडतं. मग तुम्ही सर्वांनी एकदा जय जयकार करायचा, वरती हात घ्यायचे ज्यांना ज्यांना हात दिले. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. 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 रावण महाराज की जय. प्रभू रामचंद्रांचा आपण जयघोष करतो. त्यांनी केलंय काय? असं छान कर्तृत्व केलंय. परंतु ज्या रावणाचं आपण नाव घेतलं तरी आपल्याला असं वाटलं की आपण चुकलो कुठेतरी. चुकून घेतलं तरी असं वाटतं की कुठेतरी आपण चुकलो. परंतु त्या राम प्रभूंचं आपण चिंतन केलं. कशामुळे? त्यांनी कर्तृत्व तसं केलंय, त्याच्यामुळेच ना. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आता हात वर जय राम. हात वर घ्या. सगळ्यांनी हात वर घ्या. जय जय श्रीराम जय राम जय जय राम. 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 आता सर्व टाळकरी मंडळी शांत बसतील. गायनाचार्य शांत बसतील. फक्त महिला वर्ग आणि नंतर पुरुष वर्ग भजन करतील. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. मागच्या मावशा म्हणतच नाही. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. आता तुम्ही शांत बसा. तुम्ही घडे थोडे घशी आता राहून द्या. आता तुम्ही नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. मागचे काका म्हणतच नाही. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. सोपन काका मुक्ताबाई. भक्त समागम त्यांचे सर्व काम करी अंगे. भक्त काजा लागी अवतार धरी.
नांदे भक्ता घरी स्वये देव भक्ता विना देव काहीच नावडे भक्ता विना देव काहीच न आवडे भक्तो तो आवडे सर्व काळ भक्त काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव एका जनार्दनी भक्तांचा अंकित एका जनार्दनी भक्तांचा अंकित देव सदोदित स्वये होय भक्त काजा लागी अवतार धरी नांदे भक्ता घरी स्वये देव वारकरी संप्रदायाप्रमाणे एकदा विठोबा रखुमाई होईल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई जय ठोबा रखुमाई जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय ठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय जय 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 ठोबा रखुमाई अल्पबुद्धीने अभंग चिंतन सोडवण्याचा मी प्रयत्न केला योग्य असेल ते माझ्या गुरुवर्य हरिभक्त परायण साधी सोनाली दिदी करपे यांचे समजा जे योग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझं मला परत करा कारण तुमच्या पुढे मी काय बोलावं तुम्ही सर्व महान श्रोते मंडळी आहात म्हणतात ना मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी याप्रमाणे किंवा बोलिले लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या मताप्रमाणे जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझं मला परत करा या
गावामध्ये मला जी सेवा दिली सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. त्याचबरोबर सुंदर असं ज्यांनी कीर्तनाची साथ केली आदरणीय महाराज जे पखवाज वाजवतात ते म्हणजे मंगेश महाराज त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांनी विण्याची साथ केली माझ्या भगिनी सानिका ताई असतील, त्याचबरोबर सर्व गायनाचार्य आदरणीय महाराज मंडळी असतील, त्याचबरोबर टाळकरी मंडळी सर्व परिचयाचे आहेत, आता नाव लक्षात येत नाही घाई. त्याबरोबर माझे वडील देखील या ठिकाणी आहेत, ज्ञानेश्वर कडू. त्याचबरोबर सुंदर असे लहान चोपदार आहेत, लहान आहेत पण सुंदर आहेत, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी हा चॅनेल आहे यूट्यूब चॅनेल, त्या काकांचा देखील धन्यवाद व्यक्त करते की हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एकदा टाळी वाजवा. सुंदर आयोजन नियोजन आहे गावकरी मंडळींचं. सुंदर प्रकारे कार्यक्रम थाटामाटामध्ये पार पडतोय. त्यामध्ये आज ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्व पाहुणे रावळे मंडळी असेल, सर्व काही या ठिकाणी माझे नातेवाईक देखील आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बसलेले माझे मामाश्री रामदास मसने, त्याचबरोबर सर्वच पाहुणे रावळे आहेत. आता नाव कुणाचं घेऊ लक्षात येत नाही लवकर. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक पुन्हा एकदा आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले पुढे वेळी वा पुढे राज माप राज महाराज नाही विचारिला अधिकारणी आप राज माप राज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी राज माप राज महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सप्ताह खडकवाडी वर्ष 16वे. आजचा दुसरा दिवस. आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या तालुक्याचे भूषण, आमच्या गावचे भूषण, हरिभक्त परायण कुमारी पौर्णिमाताई कडू यांनी तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल सर्व भाविकांच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, ज्ञानराज हरिपाठ मंडळाच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच आपण सर्व आपल्या तालुक्यातील थोर मोठे नेते, ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य असे सर्वांनीच इथं कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार